आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व राहा आमच्या सोबत अपडेट। सुरुवातीला सर्व तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो। गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही उत्सव असला की शांतता कमिटीची बैठक आयोजित केली असते आणि या बैठकीला सर्व मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व विविध समाजाचे, नागरिक समाजाचे जे धर्मगुरू असतात त्यांना या बैठकीसाठी आयोजित केलेलं असतं। आणि गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या शांतता कमिटीमध्ये सामान्य नागरिकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात ते आम्ही घेऊन बोलत असतो। ते काय आमच्या मनाचे वगैरे काय नसतात। नागरिकांना असं वाटतं की शांतता कमिटीची बैठक आहे, तुम्ही नेहमी त्याच्यामध्ये बोलता, आमचे एक दोन विषय घ्यावं। या अनुषंगाने आज मी सांगणार आहे की सांगोला शहरामध्ये भुयारी गटार योजनेचं काम सुरू झाल्यापासून शहरामधील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय, म्हणजे कोणत्याही क्षणी अपघात होऊन मयत होण्याची शक्यता अशा पद्धतीने रस्ते या पावसामुळे तयार झाले आणि अपघात झाले, काही नागरिकांचे हात मोडलेले आणि अशा उत्सवाच्या वेळेस मिरवणुकीसाठी ह्या रस्त्याचा सर्वात महत्त्वाची भूमिका असते की अतिशय मौल्यवान मूर्ती, सजावटीचं साहित्य असतं, त्याबरोबर मंडळाचे महाराज म्हणजे ते पूजा करणारे असतात ते त्या वाहनामध्ये बसलेले असतात। काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून माझी विनंती आहे, मी का सूचना वगैरे असं म्हणणार नाही, माझी विनंती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही समाजाचे सण आणि मुस्लिम समाजाचा सुद्धा जुलूस असतो, त्यांची मिरवणूक अतिशय शांततेने आणि गणेश मंडळ सुद्धा अतिशय शांततेने आपल्या तालुक्यामध्ये कार्यक्रम करतात। साहेबांनी आता सांगितले त्याच्यामध्ये मोहर टाकला, आता मोहर टाकण्याची गरज नाही, 2 दिवसात जर पाऊस उघडला तर खडी आणि असं काय तुम्हाला करता येते का बघा की एवढा सण होईपर्यंत तरी ते चिखल होते तर घसरगुंडी होऊ नये, काय होऊ नये, मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयोग करतात। परंतु अशा रस्त्यामुळे महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांना माझी विनंती आहे की मिरवणुकीच्या मार्गामध्ये काही तारा पण पडतात, कुठेतरी काही लिंकेज आहे का, आम्हाला कुठे शॉप लागतोय का, या संदर्भात आपण काही सूचना द्याव्या आणि शांततेत सांगोला तालुका अतिशय शांतता प्रिय असं अजित साहेबांनी सांगितलं, आम्ही नेहमीच भाषण करतो, ते अतिशय शांतता प्रिय आहे। परंतु तरी सुद्धा पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं दक्ष राहून नेहमी भाषण होतं शांतता कमिटीच्या सदस्यांना आमच्या सारख्यांचं, ते आम्ही सांगतो पोलीस अधिकारी आलेले काही सुद्धा होणार नाही, अतिशय चांगला आहे, बापू आपण नेहमी भाषण करतो ते चांगलं आहे। पण कोण तरी सर्व जाती धर्मामध्ये काही विघातक कृती करणारे काही लोक असतात, काही तर तालुक्यात लावून या तालुक्याची शांतता बिघडवणे, जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांना त्रास हो अशा उद्देशाने काही माध्यमपूर्वक काय करतात। त्यामुळे माझी विनंती आहे सर्व विभागांना की अतिशय चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त लावून मंडळाला सुद्धा काही प्रकारे त्याच्या सूचना देऊन कोणीही अनुचित प्रकार करू नये यासाठी डिपार्टमेंट अतिशय आतापर्यंत चांगलीच कामगिरी केलेली आहे। उदय साहेब आल्यापासून तालुक्यामध्ये अतिशय चांगली शिस्त राहिली आणि लागलेल्या आहे लोकांना अतिशय त्रिपाठी साहेबांनंतर उदय साहेब आल्यानंतर अतिशय लोकांना वाटते की सर्व गोष्टींमध्ये त्यांनी शिस्त राहिली, अशी शिस्त यापुढे राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून माझ्यासह सर्व मंडळ असतील सर्व नागरिकांच्या जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने सर करूया आणि शांततेत पार पडूया आणि डिपार्टमेंटनं सुद्धा या गावामध्ये साधारणपणे जिथे गणेश मंडळ असेल अशा 100 किंवा 150 मीटर पर्यंत कुठल्याही प्रकारचा एखादा दारू वगैरे दुकान काय असेल, कायदा तसा नाही, परंतु काय विनंती करून काय बंद करता येईल शांततेत करायची माझी विनंती आहे। तेवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।